नमस्कार. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण मीचा विचार केला. जगत भासमान आहे, जगत फक्त भासते. तुम्ही म्हणाल की एवढं बायका, मुलं, नोकऱ्या, पैसा, शेती, वाडी ह्याला भासमान कसं म्हणायचं? हे पा, काही गोष्टी डोळ्यांनी दिसतायत पण त्या खऱ्या नसतात. काही गोष्टी आपण प्रत्यक्षात पाहत असू तरी सुद्धा त्या खोट्या असू शकतात. कारण हे पहा, थोडंसं उदाहरण आपण घेऊ. मृगजळ मृगजळ हे आपल्याला दिसतं पण ते असतं का? नाही. हरणांना ते सत्य वाटतं, कारण खोटियाची पिशे उर फोडी, मृगजळ दिसे साचपणा ऐशी. खरं वाटतं ते, पण हरणांना वाटतं इथं पाणी आहे तिथं पाणी आहे, म्हणून ते ऊर फुटून पळत राहतात. शेवटी दम लागून ते पडतायत सुद्धा पण पाणी मिळत नाही. ते दिसतंय पण ते नाही. अशीच अवस्था आहे. आपल्याला सुद्धा जग भासमान दिसतंय पण ते जगत नाही. माऊलींनी विचारसागरामध्ये अजातवाद म्हणून सांगितलेलं आहे की हे जग आपल्याला स्वप्नाप्रमाणे आहे. स्वप्न पडतं की नाही आपल्याला? स्वप्न पडतं. स्वप्न किती काळ असतं? थोडा वेळ असतं. पण स्वप्न सुद्धा खरं आहे बरं. कारण स्वप्नात आपला सूक्ष्म देह काहीतरी कुठेतरी जाऊन विचारात ते कृत्य करत असतो. कारण सूक्ष्म देह आहे, 4 देह आहेत. सर्व देहाची रचना आपण एखाद्या व्हिडिओमध्ये करू. सांगायचं तात्पर्य मला की हे दिसतं पण नाही, मृगजळासारखं आहे पण नाही. सांगायचं तात्पर्य माऊली सांगतात विचारसागरात, अजातवाद आहे म्हणजे जग भासमान आहे. आपण पिक्चरचा पडदा पाहतो, तिथं माणसं आहेत का? नाहीत. पण कृती सगळी चालते, सगळे आपल्याला कळतं, सगळं ऐकायला येतं, पण तिथं कुणीही नाही. त्याचप्रमाणे तद्वत आपल्याला स्वप्नामध्ये जे दिसतं ते अगदी थोडा काळ असतं आणि जागृती ही जास्त काळ आहे. बाकी स्वप्न आणि जागृती याच्यामध्ये काही फरक नाही. आपण आहोत तसेच आहोत चिरकालामध्ये. कारण अनेक तुकाराम महाराज सांगतात, जे जे झाले अवतार तुका त्याच्या बरोबर. म्हणजे तुकाच नाही तर सर्व आपण बरोबर आहोत. आपल्याला याच्यामध्ये कुठलंही शंका नाही. कारण जे जे अवतार झाले त्याच्यात आपण आहोतच. पुनरपि जननम पुनरपि मरणम हा विषयाने सर्वत्र लागू पडतो. जय रामकृष्ण हरी.